वाटतं की असं व्हिडिओ कोणी खायच्या ब्लॉगरने बनवले नसणार. ब्रेक घेतला जरा तर मंडळी सबस्क्रायबरची नाव वाचून दाखवतो. तर हे सबस्क्रायबर आहेत माका जास्त. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज हा रविवार आणि रोजच्या प्रमाणे संडे स्पेशल आमच्याकडे आंबोळी आणि चाय. आणि आज संडे असलो तरी आज काही नॉनव्हेज नाही आहे, कारण आज हा संकष्टी. त्याच्यामुळे आमच्याकडे व्हेज जेवण आहे. तर काय जेवण आता दुपारी तुमका मी दाखवीनच. आणि आजचो व्हिडिओ स्पेशल आहे एकदम. माका असं वाटतं की असं व्हिडिओ कोणी खायच्या ब्लॉगरने बनवले नसणार. तसं आज मी व्हिडिओ बनवणार आहे, कारण आजचो व्हिडिओ हा माझे सबस्क्रायबर कमेंट करणारे त्यांच्यासाठी. ते मी टॉप 15 का टॉप 20 नावं काढणार आहे सबस्क्रायबरची. तर ती कशी नावं काढणार आहे आणि कोणाकोणाची नावं आहेत ती माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, तर तुमका समजते. मंडळी चला आम्ही नाश्ता करतो आता. आणि रोजच्या प्रमाणे संडे स्पेशल हा आमच्याकडे आंबोळी आणि चाय. आणि आईंनी आजीन करून झालेली मोकळ केलंस ना आजी? तू काय केलं आज? आंबोळी तू पण हो. आम्ही दिलेलो म्हटलं तू पण ताच केलंस की काय? ओके ओके. आणि तर मंडळी आज हा रविवार आणि आज रविवार आज संकष्टी, त्याच्यामुळे आज आमच्याकडे व्हेज. आणि आज काय व्हेज जेवण आता मग नंतर दुपारीच दाखवीन. आणि आजी पण आम्हाला काहीतरी स्पेशल देणारच नाही आजी? हा ना. ओके. आज काय रविवार असल्यामुळे आम्ही आजीकडचं घेत नाही. तर दर रविवारी आजीकडचे आम्ही काहीच भाजी बिजी आजी काही देत नाही दर रविवारी, कारण तिका माहिती आज आमच्याकडे नॉनव्हेज असतात. फक्त आज संकष्टी आहे त्याच्यामुळे आज आमच्याकडे व्हेज आहे, त्याच्यामुळे आज आजी देत काहीतरी. तर बघू आज काय देतात स्पेशल. आणि आमच्याकडे पण काय स्पेशल जेवण आपण मी तुमका दुपारी जेवताना दाखवीनच. तर मंडळी चला आता आम्ही नाश्ता करणार आणि पप्पा गेले. पप्पा गेल्यानंतर आम्ही सर्व जाणार माझ्या बागेत. आज आंब्याची फवारणी. आम्ही आता नाश्ता करतो आणि नाश्ता करून जाणार फवारणी करू. आणि फवारणी करून इल्यानंतर थोडे सबस्क्रायबरांची नावं सांगणार, जे कमेंट करणारे सबस्क्रायबर त्यांची नावं सांगणार. आणि त्याच्यानंतर मग दुपारी जेवताना थोडी नावं सांगणार. आणि मग संध्याकाळी चहा पिताना सर्वांची नावं सांगणार. असा 3 टप्प्यात मी ती नावं सांगणार, कारण जास्तच नावं 15-20 नावं असणार ती. त्याच्यामुळे 3 टप्प्यात सांगणार. त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. आणि येवा चाय आणि आंबोळी खाव. चलो. तर मंडळी चला आम्ही आता निघालो आमच्या बागेत. चाललो फवारणी करू. किती किती इलत हे थोडेसे इलत. ते का आता फुटले आहेत कलमा. ते का आता आम्ही फवारणी सुरू. आज पहिलीच फवारणी आहे. चला म्हणजे झाली घेतला आता. मनीष गेट उघड. मॉर्निंग वॉक झालो काय? काय मजा तुमची. ह्याच्यात टाकूया. ड्रम घेतले मी हातात. जाण्यासारखी नाही ना गाडी. होडी आणि गांजो मशीन चालू बंद करू तरी गावा पटकन. हे न सरळ बसलं ना. चल गंधर ह्यांका सोडून येते दुकान का तू तोपर्यंत हळूहळू चल. हा मंडळी बाहुबली वाटतं ना. होय मगाशी तास बांधणार होतं. बाहुबली वाटतं पाठ. मनीष बघितलं ना, बाहुबली आहे मी, लक्षात ठेव. तर
तर मंडळी 100 लिटर ड्रम भरलो आम्ही. 100 लिटरमध्ये 100 मिली औषध आणि मस्तपैकी तयार होता गंधर्व पहिल्यांदा मासवीस कलाम. पहिलीच आहे तुझी? पहिलीच आज फवारणी. फक्त काल सायकल आणि ह्या वर्षीची आमची पहिली फवारणी. हे बघा, हे बघू शकतास तुम्ही. हे बघा, हे अशी थोडेसे चालू झालं काय हे बघा, थोडीशी फुटली आहेत कलमा. बघूया देवाच्या कृपेन मस्त मोठे होऊ दे. पंप करून बघा पेट्रोल. काय करूया अजून जरा हय करवे है चायच्या पत्तीच्या तर हं? चाय पत्तीच्या तर नुसती मशीन आहे तेव्हा पप्पा फवारणी करायचे. माहित आहे तो पंप पप्पा मी हाणून द्यायचो आणि भाई पंप किंवा मी तो पंप मारायचो. भारी आहे, तो भारी आणि होतो. पप्पा भाई घेऊन यायचो तो जुनो आणि पायान पप्पा अशी मारायचा. फवारणी करा पायान मारूचा. तो भारी होतो. किती होता पायाच होतो पाणी हाना हे करा ते करा. डोंबार होता. आता हे मशीन बिशीन सगळं आता झालं फास्ट ना. किती होता हा? एकदा मशीन चालू आता किती पटापट झाली. तेवढी आता थोडी रवली आता एका तेव्हा कसा तासाभरात काम तेव्हा पायान प्रेशर पण मिळायचं नाही. हा. म्हणजे एकदम उंच पण नाही. जोरात मारूचा लागत तर मग एकदम उंच प्रेशर जायचं. तुम्ही आता हात बिना ह्याचे कंट्रोल करता. आता टेन्शन नाही. एकदा चालू केलं की फटाफट आता किती झाली मग ते आता किती वेळ लागलो असतो. आता ते अर्धा तास आता अर्धा एक तासाचं काम आता अजून मोहर चांगली नाही ना तर मी मारलं चांगल्या खाली मुळापासून सगळं एका मारू करायचा खाली मुळात मारलं जमिनीवर मारलं. बरा केली काय काय ठिकाणी बऱ्यापैकी येईल. केली आहेत ना. ब्रेक घेतला जरा. टी टाइम नाही वॉटर टाइम आणि केळी टाइम. केळी आणलं येताना मस्तपैकी 4 केळी बघू शकतास. म्हणजे कसा हात लागणार नाही त्यांना असा घेऊन डायरेक्ट खाणार. म्हणजे कसं आता औषधांच्या हात ते आता धुवून झाकण लागायचं. आता माका मस्त आहे बवीरवाडी कशी दिसतात. काय हो शूटिंग कितपत काय मारलं समजू का ना. त्याच्यामुळे शूटिंग पुढच्या वेळी समजू का किती प्रमाण मारलं होता. तुमचे इले फुटले होत. हा हा आता ठेवू कोण. तर मंडळी चला पाणी मारून झाला आमचा. मी आता वाजले 1 तर जाणार आणि आंघोळ करणार आणि मग जेवणार. चला येत माड ఇంకా आता बघूया. आता पुढच्या महिन्यात खत घालू का. पुढच्या महिन्यात खत घेऊन येतोय. खत घालून टाकू काय माडंग. तर मंडळी चला आज रविवार संडे स्पेशल. आज व्हेज आहे. आज नॉनव्हेज नाही कारण आज हा संकष्टी. आणि आज हा मस्तपैकी पनीरची भाजी त्याच्यानंतर वरण आणि आजी स्पेशल पालक मसूर काकडी आणि मोदक आजीने आताच केले आहे. वा भारीच काम केलं. आणि रात्री आमचे मोदक संकष्टीचं जेवण आमचं रात्री आहे. मस्त की उसळ वरण भात मोदक पुरी मस्तपैकी बस खा घे आई. बघूया किती आता जेवण आईचा. हा आमका जाम भूक लागली आहे. जाम काम केलं हा आई. तुम्ही इलाच नाही तू आणि आजी फायर फायटर जबरदस्त काम केलं. धमधमूक झाला आणि अशी भूक लागली आणि चला मस्तपैकी जेवूया. आणि या आमच्या आजी खास पनीर दिलेला. जा आजी घेऊन यायचा फटाक डिश घेऊन ये. अरे जेव्हा लवकर जा.
तर मंडळी चला मस्तपैकी जेवूया आणि जेवण झाल्यानंतर कारण भूक जास्त लागली आहे, खूपच भूक लागली आहे कारण काम भरपूर केलो आम्ही. आणि जेवण झाल्यानंतर मग तुमका सबस्क्रायबरची नावं सांगणार आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी सर्व सांगणार. ओके चला जेवण येऊ दे, मग जेवणाक सुरुवात करूया. आई मोदक देवा बाबा आईच्या मैत्रिणीचं. तर मंडळी आजी आणि आई एका गावातली तांबरडेकची आणि आई बाजूबाजूकच घर होतं ना, त्याच्या बाजूबाजूकच घर होतं, दोघोली मैत्रिणी होती. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ मस्तपैकी चालूक जाणार, इव्हनिंग वॉक मॉर्निंग वॉक सकाळी बघितलं असणारच. बसली होती मस्तपैकी राजेशाही. त्याच्यानंतर आई मस्तपैकी वेगवेगळे डिश पण आजी करून देता आमच्या आई का कधी कधी मस्तपैकी सकाळी. वा मजा, वा रे वा मजा, भारीच कामा. तर मंडळी चला माझ्या आवडीचा वरण पनीर आणि मोदक आणि आजीन दिले ना मसूरची, ती थोड्या वेळानं खाऊ. ते एका वाटीत द्या माका. चला मंडळी चला आम्ही जेवलो आणि आता मी तुमका माझी बोललो होते नावा वाचून दाखवतोय. आणि मोदक तर एक नंबर होतो आजी, भारी. काय काय घातलं होतं? काय नाही, काजू बदाम आई शपथ, तर मला लागलेच ते. आणि काय वेलची, एक नंबर. मंडळी एक नंबर मोदक होते, ड्रायफ्रूट विफ्रूट घालून. आजी स्पेशल मोदक काय मैत्रिणीसाठी गेलो होतस की? नाही मैत्रिणीसाठी बरोबर. मनीष बघितलं ना, चुपा रुस्तम. आणि काय खाल्ल्यानंतर कांदा पोहे खाल्लं, कांदा पोहे दिलं होतं सकाळी आम्ही गेल्यावर. वा रे वा. चला ते प्लॅनिंग करतो ते, हे जाऊ दे म्हणता आणून देते तो का आमका. आम्ही गेलेले बघले कामा का, त्यामुळे बसलेली होती आम्ही जायपर्यंत वाट बघत होती, ती बसून होती. आम्ही गेलेले दिस बघितले नाही आणि वाटत तुम्ही वरीलच वाटतं. भारीच काम केलं. चला तर मंडळी सबस्क्रायबरची नाव वाचून दाखवतो. तर हे सबस्क्रायबर माका जास्त कमेंट करणारे, ज्या म्हणजे आता पहिल्या व्हिडिओ पासून ते आतापर्यंत जास्तीत जास्त कमेंट केलेले ती नावं आहेत. आणि ही नावं मी काढलेली वायटीवर युट्यूब स्टुडिओ, जे युट्यूब चॅनल आहे ज्यांचा त्यांना माहिती असणार युट्यूब स्टुडिओ काय विषय येतो. त्याच्यात अनालिसिस मध्ये ती सर्व नावं येतात, म्हणजे अशी लिस्टच येतात कोणते जास्त कमेंट किंवा ते सर्व अशी हे येतं. हे बघा बघू शकतात. तर मी माझ्या ह्याची वायटीचा स्क्रीनशॉट मारलोय आणि ते गंधर्वाच्या मोबाईलला पाठवले. गंधर्वाचा मोबाईल आहे बघा, हे बघा 1 2 3 असे 3 स्क्रीनशॉट ती मी आता तुमका वाचून दाखवतोय. तर पहिला हा स्वीट फॅमिली, त्याच्यानंतर श्रद्धा शिंदे, त्याच्यानंतर पोकेमॉन आहेत ना, पोकेमॉन टीम सॉरी @प्रणय 6142 यांचे कायम कमेंट असतात. त्याच्यानंतर चेतन भाई, त्याच्यानंतर प्रणय भाई सांगितलंय. त्याच्यानंतर सोना नावा, स्नेहल कदम, त्याच्यानंतर संजय रासम, त्याच्यानंतर मदन बागवे, त्याच्यानंतर विनीता सावळ, त्याच्यानंतर रश्मी मस्कर, त्याच्यानंतर श्रद्धा मस्कर, इमिलिया मोसेस फर्नांडिस, त्याच्यानंतर हर्षदा पाटील. ही अशी नावं आहेत. आणि त्याच्यानंतर मग अर्धी नावं आहेत ती मग मी तुमका संध्याकाळी सांगणार. चला तर म्हणजे आता थोडं आराम करतो आणि मग संध्याकाळी मी प्रॅक्टिसला जाणार आहे. तो व्हिडिओ मी नाही करणार आहे कारण तुमका 2-3 वेळा मी प्रॅक्टिसला सर्व साड्यावरची आमची क्रिकेटची प्रॅक्टिस दाखवली, त्याच्यामुळे तुम्ही पण वैतागता समजशाल काय सारख्या टाकतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करून गेल्यानंतर चहा पिताना मी तुमका बाकीची नावं सर्व सांगणार. आणि भरपूर असेच कमेंट करत राहा. आणि ज्यांची नावं नाही त्यांनी राग मारू नका, भरपूर असतात कमेंट, पण आता वाचत गेले तर लॉग भरपूर मोठं होईल. त्याच्यामुळे जे जास्तीत जास्त कमेंट आहे ते मी निवडले म्हणजे अनालिसिस मध्ये काढले, ते स्क्रीनशॉट काढले, ती मी वाचून तुमका दाखवते. आता अर्धी झाली आहे, अर्धी संध्याकाळी. ओके चला तर मंडळी आता झोप घेऊया कारण काम पण भरपूर केलं, त्याच्यामुळे जाम दमूक झाला. आता झोप पडले झोप लागला. चला तर मंडळी थोडं आराम केलं दुपारी आणि मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो क्रिकेटला. पण त्याचा व्लॉग काय मी व्हिडिओ बनवले नाही कारण गेल्या वेळी 1-2 वेळा दाखवले होते, परत तुम्ही कंटाळशाल म्हणून मी काय व्हिडिओ केले ना. त्याच्यानंतर आम्ही गेलो 7ला, 6:30ला गेलो. फ्रेश बिश होऊन आता वाजले 7 आणि चहा बी झाली पिऊन माझी मस्तपैकी. कडक बनवलं होतं. आणि आई ते कडक चहा रेसिपी कोणी विचारलेलंच नाही. तर मंडळी माझा आम्ही गेल्या वेळी बोललो होतो मी रेसिपी दाखवते कडक चाय कशी असतात ती, तुम्ही काही कमेंट केल्यासच नाही. तर 1-2 4-5 तरी कमेंट करा
चायची. मग मी तुमका दाखवते कशी एकदम कडक माझी चाय असतात, ती काय काय घालतंय काय नाही ते एकदम फुल कडक असतात. चला तर मंडळी मस्तपैकी आता तुमका सांगतोय. तर ती नावं झाली. आता त्याच्यानंतर पुढची नावं. ह्या नाव कवी आहेत आमचे कायम. हे यांची कमेंट कवीमध्ये कविता म्हणजे असतात भारी एकदम कमेंट असतात. काय नाव त्यांचं? नरसिंहा केरकर असं नाव आहे त्यांचं. तर काय नाव आता समजत नाही पण NARCINVA असं नाव आहे, नरसिंहा केरकर. तर त्यांचा काय नाव असं तर त्यांच्यानी जर कमेंट ही वाचल्याने माझी हे ब्लॉग बघले नसते तर त्यांच्यानी मराठीत जर नाव सांगले तर मला समजत. राग मानू नको, मी हे नाव असं म्हणजे काही चुकलं असत तर. त्याच्यानंतर दिव्या पवार, त्याच्यानंतर संगीता शिंदे, त्यांच्यानंतर शंकर वर्गत, त्याच्यानंतर वर्षा मुळेकर, त्याच्यानंतर संदेश सावंत, त्याच्यानंतर जानकी @जानकी U85F, शरद नांदोसकर, त्याच्यानंतर योगिता सागवेकर. हे आमच्याच गावातली आहे वाडीतली पण ते लग्न होऊन आता मुंबईत असतात. त्याच्यानंतर शीतल देसाई, त्याच्यानंतर सार्थक जोशी, त्याच्यानंतर तुप्ती कुडकर, त्याच्यानंतर श्रेयश चव्हाण, अनघा कुडतरकर, कोकणी वेल्डर आमचे म्हणजे आमच्याच वाडीतला कोकणी वेल्डर म्हणजे नवीन यूट्यूब चॅनल चालू केले ना पंकज सारंग म्हणून. म्हणजे वेल्डिंगचं काम करता तो. म्हणजे माझे 1-2 व्हिडिओ तुम्ही बघितलं असणारच त्यांना. तर त्याची पण नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं होतं, त्याचे पण व्हिडिओ मस्त असतात. तर त्याचा आपण जरा शेअर हे करा, त्याचे व्हिडिओ आपण सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा. त्याच्यानंतर रवींद्र सहारे अशी नावं आहेत. तर बाकीची पण नावं आहेत भरपूर पण ती आता काय नाही वाचत कारण आता ही जास्तीत जास्त कमेंटवाली मंडळी असे माझे कमेंट करणाऱ्यांची नावं आहेत. सबस्क्रायबर आहेत ते माझे. खरोखर खूप बरं वाटतं तुमचे कमेंट वाचून. म्हणजे एक जोश येतात पुढचं व्हिडिओ बनवू का. त्याच्यामुळे असेच कमेंट करत राहा पुढे पण. आणि ज्यांची नावं नाही घेतलंय त्यांनी राग मानू नका, तुम्ही पण भरपूर कमेंट करा कारण ही मी नावं नाही तर वाचत गेलं तर भरपूर मग कमेंट असतं. भरपूर म्हणजे व्लॉग जास्त होईल आणि त्याच्यामुळे मी ॲनालिसिसवर जास्त कोणचं कमी असे आता काय काय म्हणजे 105, 85, 80, 90 असे कमेंट आहेत त्यांच्यानुसार मी काढले. तुम्ही बघू शकताच. हे बघा असे आहेत ते नंबर वाईज आहेत ते म्हणजे जास्त कमेंटवाल्यांचे सर्व जास्त मी नावं सांगितलं आहे. तर असेच कमेंट करत राहा, माझे व्हिडिओ बघत राहा आणि चॅनल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भरपूर व्ह्यू करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त व्ह्यू होतील माझ्या व्हिडिओ का. व्ह्यूज थोडे कमी होतात पण मी नवीन आहे त्या मनाने बरोबर होतात पण थोडे जरा पहिल्यापेक्षा आता लय कमी झाले, काय समजत नाही. हे मंडळी एक सांगूचा राहुला होता. हे कमेंट करणारे त्यांच्याने कमेंट सर्व करतातच पॉझिटिव्ह असतातच आणि जर काय मला सुचवचं असा तर त्यांनी कमेंट काही म्हणजे केलाच तरी चालत. म्हणजे बाबा या गोष्टीवर व्हिडिओ बनव, या गोष्टीवर व्हिडिओ बनव किंवा मी 2-3 कमेंट होते 4-5 कमेंट होते मी ओके म्हणतोय किंवा आणि काय म्हणतोय ना ओके म्हणतोय ह्याच्यावर पण 2-3 कमेंट कर. पण हे कमेंट चांगले आहेत मला आवडतात कारण मग मला सुधारणा करून मिळतात. थोडी केलंय सुधारणा पण काय जायत नाही ओके तोंडातला. अजून पण एक काहीतरी होता थंब करतोय त्याचा पण जास्त आता पण मी हल्ली कमी केलंय थंब. तर असे काय असतील सुचवचे असतील तर नक्की कमेंट करा, माका ते आवडतील. माका असं राग बी काही येणार नाही, तुम्ही नक्की कमेंट करा. तर मंडळी चला आजच्या व्हिडिओ आहेच एंड करतोय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. आई बाय कर. बाय. चला मंडळी.